नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आता लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पोलीस भरतीचे रजिस्ट्रेशन सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, या डॉक्युमेंट्सची यादी आपण या PDF स्वरूपात घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो. बघा, यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील या सगळ्यांची एक यादी तयार केली आहे विद्यार्थी मित्रांनो. ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही स्वतःच्या जवळ बाळगा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करताना कोणतीही अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा, यामध्ये सुरुवातीला 10वी व 12वीची मार्कलिस्ट आणि बोर्ड प्रमाणपत्र लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, म्हणजे 10वीचं मार्कलिस्ट आणि सोबत त्याचं प्रमाणपत्र आणि 12वीचे मार्कलिस्ट व सोबत त्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आरक्षणाच्या कोट्यातून अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जात पडताळणी म्हणजेच जे विद्यार्थी आरक्षणाच्या कोट्यातून अर्ज भरत आहेत अशा विद्यार्थ्यांना जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही ते सुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा नोकरीला लागू शकतात विद्यार्थी मित्रांनो. नोकरीला लागल्याच्या नंतर तुम्हाला ते 6 महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी काढून द्यायची असते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डोमेसाईल किंवा राष्ट्रीयत्वाचा दाखलाच म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. बघा, महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल हे सुद्धा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजे भटक्या जमाती अ, ब, क, ड अशा, तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांना ते उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या लगतच्या आर्थिक वर्षाचे म्हणजे चालू वर्षाचे तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला हे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांची कॉलेजला ऍडमिशन असते अशा विद्यार्थ्यांना त्या शाळेतून बोनाफाईड घ्यायचे असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा जर दाखला नसेल तर तुम्ही बोनाफाईड सुद्धा देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर MSITचं प्रमाणपत्र. बघा, MSIT म्हणजे हे प्रमाणपत्र कंपल्सरी नाही, परंतु जर तुम्हाला समान मार्क पडल्यास ज्यांची MSIT झालेली अशा कॅन्डिडेटना म्हणजे अशा उमेदवारांना पहिलं प्राधान्य दिले जाते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी म्हणजे जे उमेदवार ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांना वाहन परवाना म्हणजेच हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, खेळाडूचं प्रमाणपत्र, जे विद्यार्थी खेळाडू कोट्यातून अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी हे खेळाडू प्रमाणपत्र लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इतर मागास प्रमाणपत्र म्हणजे जे विद्यार्थी मागास कोट्यातून अर्ज भरत आहेत त्यांना. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त अशा कोट्यातून अर्ज भरणार आहेत त्यांना प्रकल्पग्रस्ताचं किंवा भूकंपग्रस्ताचं सुद्धा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर माजी सैनिक असतील, होमगार्ड असतील त्यांना सुद्धा म्हणजे माजी सैनिक होमगार्डसाठी सुद्धा राखीव जागा असतात त्यांना त्यांचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्याच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये जागा राखीव असतात. त्यांना पोलीस पाल्या कोट्यातून अर्ज भरत असताना तुमचं पोलीस पाल्य असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा, अनाथ व्यक्तीचं प्रमाणपत्र. जर अनाथ मुलांना पोलीस भरतीमध्ये जागा राखीव असतात त्यांना सुद्धा अनाथ व्यक्ती म्हणून जर कोट्यातून अर्ज भरायचा असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर नावाचं गॅजेट कॉपी
हे बघा, ज्या महिला उमेदवार म्हणजे विवाहित आहेत त्या विवाहित स्त्रियांसाठी हे नावाचं गॅजेट कॉपी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नाव लग्नानंतर नाव चेंज झाल्याचे जे प्रमाणपत्र असते ते नावाचं गॅजेट कॉपी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे फोटो असणे आवश्यक आहे. हे फोटो रंगीत पाहिजे आणि ते पासपोर्ट साईजचे पाहिजे. म्हणजे एकूण तुम्हाला 6-7 फोटो लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी वरील कागदपत्राच्या मूळ प्रती म्हणजे मूळ डॉक्युमेंट्स आणि सोबत त्याचे झेरॉक्स सुद्धा, जसे तुम्हाला 2 किंवा 3 बंच सोबत ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात पोलीस भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही आतापासून तुमच्याजवळ असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळवायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या डॉक्युमेंटची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चॅनलमध्ये ही PDF तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची PDF आहे. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.